नाचणीला मोड तर बघा किती लांब लांब आलेत आणि याचं नाचणी सत्व बनवलं ना तर एकच नंबर बनतं बरं का। या पद्धतीनं नाचणी सत्व बनवायचं आणि डब्यात भरून ठेवायचं। 2-3 महिने टेन्शनच नाही बाळाच्या खाऊचं। छानपैकी नाचणी सत्वाची खीर बनवायची आणि बाळाला खाऊ द्यायची। हाय हॅलो नमस्कार मंडळी, राम राम। मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष। तर लहान बाळ एकदा 6 महिन्याचं झालं की त्याला आपण वरचा खाऊ द्यायला सुरुवात करतो आणि त्याच्यात एक नंबरला सगळ्यात पौष्टिक गोष्ट येते ती म्हणजे नाचणी सत्व। तर नाचणी सत्व बाजारात मिळतच, पण त्याच्यात बऱ्याच वेळा केमिकल्स प्रिझर्वेटिव्हज असू शकतात। त्यापेक्षा घरच्या घरी आपण बनवलं तर छान। म्हणून मी इथे नाचणी घेतली आहे। नाचणी घ्यायचं काही प्रमाण नाहीये, तुम्हाला ज्या प्रमाणात बनवायचं आहे जेवढं बनवायचं त्या हिशोबाने नाचणी घ्या आणि तिला स्वच्छ धुवून घ्यायची। आता नाचणी जी आहे ती आधी चाळून घेता आली तर बघा, कारण त्याच्यात खूप सारा कचरा माती असते। आधी चाळून घ्यायची, नंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याच्यात। तर धुताना काय होतं तर 5-6 वेळा तरी पाणी जे आहे ना ते खराब निघतं नाचणीतून। तुम्हाला इथे दिसत असेल खूप गढूळ पाणी दिसतंय। तर अशा पद्धतीचं पाणी जोपर्यंत दिसतंय तोपर्यंत नाचणी धुत राहायचं। 5-6 वेळा धुवून झाल्यानंतर पाणी अगदी स्वच्छ दिसू लागतं, तेव्हा समजायचं आता काही कचरा यात उरला नाहीये। या लेवलपर्यंत धुवून झाली नाचणी की नंतर नाचणी जी आहे ती आपल्याला निथळून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी टाकून ही नाचणी जी आहे ती 4-5 तास चांगली भिजत ठेवायची। तर 4-5 तास नाचणी भिजत ठेवायची आणि त्यानंतर तिला गाळून घ्यायची, म्हणजे पाणी वेगळं करायचं आणि नाचणी वेगळी करायची। तर मी ही नाचणी जी आहे ती 4-5 तास भिजत घातली होती, दुपारी भिजत घातली होती आणि संध्याकाळी मी आता हिला पाण्यातून काढून घेणार आहे। त्यानंतर पाण्यातून काढून झाली की मी आता हिला चाळणीमध्ये, पुरणाची जी चाळणी असते त्याच्यामध्ये ठेवून दिली आहे, म्हणजे पाणी जे आहे ते निथळून खाली जाईल। तर थोडा वेळ असं ठेवून द्यायचं, म्हणजे बऱ्यापैकी पाणी निघून जातं आणि त्यानंतर आपल्याला नाचणी जी आहे ती मोड आणायला ठेवायची। खूप पाणी राहायला नको म्हणून मी अशा पद्धतीनं पसरवून नाचणी ठेवून देणार आहे। तर नाचणीच्या मोडांचं काय होतं, रात्री आपण भिजत घातलेली असेल नाचणी, म्हणजे रात्री मोड आणायला ठेवली तर सकाळपर्यंत अगदी छोटे छोटे मोड येतात, जास्त येत नाहीत। म्हणून नाचणीला 2 दिवस तरी 1.5 ते 2 दिवस ठेवून द्यायची मोड आणायला, म्हणजे खूप छान असे मोड येतात लांब लांब आणि नाचणी सत्व अधिक पौष्टिक बनतं, कारण त्याचं जास्तीत जास्त पोषण जे आहे ते मोडामध्ये असतं नाचणीचं। म्हणून तशा पद्धतीने आपल्याला मोड आणायचे। तर इथं मी निथळायला ठेवली आहे नाचणी आणि व्यवस्थित असं पाणी बाजूला झालं, 15-20 मिनिटं ठेवून दिली। त्यानंतर मग एक सुती कपडा घेऊन त्याच्यामध्ये बांधून ठेवणार आहे मी। तर हा सुती कपडा मी घेतला आणि याच्यामध्ये नाचणी जी आहे ती बांधून ठेवून देणार आहे मोड येण्यासाठी। तर ही नाचणी जी आहे ती मी रात्री मोड येण्यासाठी बांधून ठेवली होती आणि आता हिला झाकून बाजूला ठेवून देते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघूयात किती मोड आलेत। तर तुम्हाला दिसत असतील अगदी छोटे छोटे बारीक मोड आले, जास्त मोड आलेले नाहीयेत। त्यामुळेच आपण नाचणी सत्व जे आहे ते एवढ्या लवकर बनवायला घेऊ शकत नाहीये, आपल्याला अजून मोड आणायचेत। तर मी अजून आजचा एक दिवस आणि उद्याची दुपार एवढा वेळ ही नाचणी जी आहे ती मोड येण्यासाठी तशीच ठेवून देणार आहे। जर तुम्हाला वाटलं की खूप कोरडी पडली आहे नाचणी, अगदीच ओलसरपणा नाही आहे, तर बाहेरचं जे कापड आहे त्याच्यावर पाण्याचा हबका तुम्ही मारू शकता। मला काही गरज वाटली नाही। दुसऱ्या दिवशी दुपारी मी जेव्हा चेक केलं मोड आलेत की नाही, तर मी तुम्हाला दाखवते खूप छान एकदम मोड आले होते लांब लांब आणि मग मी ती नाचणी जी आहे ती काढून घेतली। तर आता बघूयात आपण दुसऱ्या दिवशी दुपारी आपण चेक करतोय नाचणीला किती मोड आलेत। तर आपण 2 रात्री आणि 1.5 दिवस एवढी नाचणी ठेवली होती मोड येण्यासाठी बांधून। तर छान लांब सडक मोड आलेत आणि याच्यापेक्षा जास्त आपण ठेवणार नाहीये, नाहीतर कधी कधी ओलाव्यामुळे बुरशी पण पकडायला सुरुवात होते। तर आता नाचणी जी आहे ती आपण पसरून ठेवूयात एखाद्या सुती कपड्यावर किंवा ज्याच्यावर पाणी शोषलं जाईल अशा मॅटवर। तर इथं माझ्याकडे एक मॅट आहे, त्याच्यावर मी नाचणी जी आहे ती पसरवून ठेवणार आहे आणि तिला फॅन खाली 4-5 तास चांगलं सुकू द्यायचंय। तर नाचणी जी आहे ती आपण इथं पसरवूयात आणि फॅन खाली सुकून देऊया। जास्तीत जास्त आपल्याला 4-5 तासच सुकवावी लागते फॅन खाली। ह्याच्यात ठेवायची, उन्हात ठेवायची गरज नाहीये। हलकासा सूर्यप्रकाश जिथे येत असेल आणि थोडंसं जिथं फॅनची हवा चांगली लागत असेल अशा ठिकाणी तुम्ही ठेवून द्या। तर आपण नाचणी जी आहे ती पसरवून घेऊया आणि मोड बघा तुम्ही किती सुंदर आलेत। त्यामुळे जे नाचणी सत्व आहे ते अगदी पोषक बनणार आहे आपलं। आणि हे आपल्याला गिरणीवर वगैरे दळायला द्यायची गरज नसते, मिक्सरमध्येच बनून जातं। तर इथे नाचणी जी आहे ती मी पसरवून ठेवली। इथं बघा तुम्ही आमच्या खिडकीतून थोडंसं हलकंसं ऊन येतंय, जास्त ऊन येत नाही, हलकंच ऊन येतं। तर तिथं मी ठेवून दिली आहे आणि फॅनसुद्धा चालू करून ठेवणार आहे। आणि ही नाचणी जी आहे ती मी आता दुपारी पसरवली आहे आणि रात्री जाऊन मी चेक करणार आहे की नाचणी कोरडी झाली की नाही। तर इथं तुम्हाला दिसत असेल बऱ्यापैकी जी आहे नाचणी सुकली आहे, मोडसुद्धा बघा रंग बदलला आहे आणि
कोरडी झाली आहे नाचणी आपली। तर आता ही नाचणी जी आहे ना तिचा आपण सत्व बनवायला घेऊ शकतो, रेडी आहे ही। हिला आपल्याला काय करायचं इथून पुढं तर भाजून घ्यायची असते आणि नंतर दळायची असते। तर आता नाचणी बऱ्यापैकी सुकून झाली आहे, तर मी आता हिला काढून घेते आणि याचा आपण आता सत्व बनवायला घेऊयात। तर इथं नाचणी संध्याकाळी आता मी काढणार आहे उशिरा, थोडा वेळ मी अजून ठेवली होती। आणि हे जे तुम्हाला बाकी दिसत असतील त्यात ते तांदूळ आहेत, ते मिक्स झाले होते त्यामुळे मी ते बाजूला काढले नाही आहेत, ते सुद्धा आता नाचणीसोबतच आपण भिजवले। मोड वगैरे नाचणीला आला आहे, तांदळांना आलेला नाही आहे, तसेच दळून घेऊयात, काही हरकत नाही, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम पण नाही। तर आता नाचणी सत्व करण्यासाठी आपण जी नाचणी आहे ती भाजायला घेऊयात गॅसवर। तर गॅसवर एक कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये नाचणी जी आहे ती आपण भाजून घ्यायची आहे। तर भाजून झाल्याच्या नंतर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामधूनच बारीक करून घेऊ शकता। मी घरघंटी आहे माझ्याकडे त्यामुळे त्याच्यामध्ये टाकली, त्याच्यात काही फार वाया जात नाही म्हणून। तर इथं कढई एक आहे जी गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये ही जी नाचणी आहे ती आता हलक्या हाताने आपण भाजून घेऊयात, हलवत हलवत बारीक गॅसवर भाजायची, थोडासा वेळ देऊन भाजायची आहे, जास्त आपल्याला तिला करपवायची नाही आहे, कारण मोड आहेत ते लगेच करपतात, म्हणून हलक्या हाताने हलवत हलवत थोडा वेळ भाजायची। 7-8 मिनटं झाले की नाचणी जी आहे ती बऱ्यापैकी भाजून होते। तर तुम्हाला वाटेल की 3-4 दिवस गेले नाचणी सत्व बनवायला, पण ह्याच्यातून जे बनणारं नाचणी सत्व आहे ते खूप पद्धतीने तुम्ही तुमच्या बाळाला खाऊ घालू शकता, वेगळ्या वेगळ्या रेसिपी करू शकता त्याच्यासाठी, आणि खूप पोषक आहे कारण याच्यात खूप सारं कॅल्शियम आणि आयर्न असतं। नाचणी ही किती तब्येतीला चांगली आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, आणि नाचणी सत्व लहान मुलांसाठी खरंच खूप चांगला आहार असतो, म्हणून एवढे कष्ट एकदा तुम्ही नक्कीच घेऊ शकता तुमच्या बाळासाठी। आणि ही नाचणी सत्व एकदा बनवलं ना तर 3-4 महिने काहीच टेन्शन नसतं, परत त्याच्यात बनवत बसायची गरज नसते, त्यामुळे हे एवढे एफर्ट्स 3-4 महिन्यातून एकदा घ्यायला मला वाटतं काहीच हरकत नाही आहे। तर नाचणी भाजून झाली आणि मी ती सुती कपड्यावर काढणार आहे, म्हणजे त्याला पाणी खाली सुटत नाही किंवा घाम सुटत नाही, आणि पसरवून थोडा वेळ थंड व्हायला आपल्याला असंच ठेवून द्यायची आहे। तर थंड झाली की नाही ही नाचणी की त्यानंतर आपल्याला तिला दळायचं आहे। मी सुती कपड्यात तिला पसरवून ठेवणार आहे तशीच, आणि 15-20 मिनटं झाली की नाचणी जी आहे ती थंड झाली की त्यानंतर आपण तिला दळायला घेऊयात। तर नाचणी जी आहे ती इथं आता थंड झाली आहे, भाजून झालेली होती नाचणी आपली, आणि आता तिला मी थंड करायला ठेवली होती। तर ती थंड झाल्यानंतर आता आपण तिला दळायला टाकूयात। तर माझ्याकडे आटा चक्की किंवा घरघंटी आहे घरात, तर त्याच्यामध्ये मी हिला दळायला टाकते, आणि मी यावेळेला 1 नंबरची चाळण वापरणार आहे, कारण मला एकदम बारीक नाचणी सत्व हवं आहे, मोठं नको आहे। तर 1 नंबरच्या चाळणीनं मी हे दळून घेणार आहे आणि बारीक पावडर त्याची आपल्याला मिळून जाईल। तर इथं आता मी सगळे जे आहे नाचणी ती टाकून देते इथं दळायला, आणि सेटिंग करून चालू करूयात आपण आटा चक्की। तर चाळण पण लावून घेतली आणि सेटिंग चेंज केली, बटन वगैरे सिलेक्ट करायचं असतं याच्यामध्ये धान्य, ते पण करून घेतलं, आणि नंतर आपली पिठी रेडी आहे ती आता दळून घेते आहे मी। तर इथं पीठ बघू शकता तुम्ही, नाचणी सत्व तयार झालं आहे, ते आपण हे करून घेऊयात, चाळून घेऊयात, म्हणजे त्याच्यात काही असेल एक्स्ट्रा ते निघून जाईल। पण चाळ तुम्ही बघू शकता अगदीच कमी निघाला आहे, ती घरघंटीवर खूप छान बारीक दळलं जातं, चाळ वगैरे फारसा निघत नाही। पावडर रेडी आहे, आता एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये याला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे खराब होत नाही। आणि काळजी घ्यायची की याच्यामध्ये ओला हात किंवा चमचा तुम्ही टाकणार नाही, कोरड्याच हाताने किंवा कोरड्या चमच्यानेच पावडर काढून घ्या। प्रत्येक वेळी कोरडा चमचा, फ्रेश चमचा वापरा, म्हणजे जे पावडर आहे ती छान राहते, 3-4 महिने काही जाळी पकडत नाही याला। तर मी ह्या कंटेनरमध्ये ही पावडर ठेवून दिली। आता नाचणी सत्व तर बनवून झालं, पण हे बनवायचं कसं, बाळाला खाऊ कसं घालायचं, तर इथे 1 चमचाभर नाचणी सत्व मी घेतलं एका छोट्या भांड्यात, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याच्या गाठी मोडून घ्यायच्यात आपल्याला आधी, तर तुम्ही बघू शकता असं। त्यानंतर लागेल तेवढं पाणी टाकायचं, याच्यात खूप पाणी टाकायची गरज पडत नाही, थोडं पाणीच टाकलं तरी नाचणी सत्व लवकर शिजतं, कारण आणि नंतर त्याच्यामध्ये तूप टाकले मी, आणि हे आहे गूळ पावडर। तर तुम्ही गोड देत असाल बाळाला तर गूळ पावडर टाका, नाही नसाल देत तर नाही टाकली तरी पण चालतं। हे सगळं टाकून झालं, आता मी त्याला गॅसवर ठेवून देणार आहे आणि हलवत हलवत शिजवून घेणार आहे। तर 6 महिन्याचं बाळ असेल तुमचं तर जास्त घट्ट करू नका, हलकीशी पातळच तुम्ही हे नाचणी सत्व जे आहे ते देऊ शकता, जास्त घट्ट करायचं नाही। जर मोठं बाळ असेल तर घट्टसुद्धा देऊ शकता, ह्याच्यामध्ये गूळ पावडर टाकली जाऊ शकते, किंवा एखादं फ्रूट वगैरे पण तुम्ही नंतर शिजून झाल्यानंतर ॲड करून देऊ शकता। तर मी माझ्या बाळाला अशाच पद्धतीने गूळ पावडर टाकून देते। तर इथं शिजायला ठेवली आहे नाचणी सत्व मी, आणि हलवत हलवत त्याला शिजवणार आहे। तर 7-8 मिनटानंतर आपलं नाचणी सत्व जे आहे ना ते रेडी होतं। इथं बघा उकळी आली आहे, त्याला आपल्याला अजून त्याला हलवत राहायचं आहे, आणि शिजून झालं की बाळाला तुम्ही हे ऑफर करू शकता। तर इथं आता आपण बघूयात किती वेळ लागतो, तर 7-8 मिनटानंतर त्याला चांगली उकळी आली आहे। तर इथं चिटकू नये म्हणून मध्ये आधी हलवत राहायचं आहे, फार वेळ असंच गॅसवर ठेवू द्यायचं नाही आहे। नाचणी सत्व आता रेडी झालं आहे, तर काढून घेऊयात बाऊलमध्ये आणि बाळाला खायला देऊयात।
तर अशा पद्धतीनं नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.